उळाव पुत्राचा दाखला लूक 15:11-32। येशू म्हणाले, कोण्या एका मनुष्याला 2 मुलं होती। त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा जो माझा वाटा आहे तो मला द्या। तेव्हा त्यानं आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली। काही दिवसातच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून कोण्या एका दूर देशी निघून गेला आणि तिथं त्याने चैनबाजी करून आपली सर्व मालमत्ता उधळून टाकली। जेव्हा त्याने सर्व काही संपवले तेव्हा त्या देशात मोठा दुष्काळ पडला। तेव्हा त्याला अडचण पडू लागली। मग तो त्या देशातील एका रहिवाशाचा नौकर बनला, ज्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारण्यासाठी पाठवले। तेव्हा जे डुकरे खात असत तो त्यातल्या शेंगा खाऊन आपले पोट भरत असे, पण त्याला कोणी काही देत नसे। नंतर तो शुद्धीवर आला आणि मनात म्हणाला, माझ्या बापाच्या घरी मोलकऱ्यास भाकरीची किती रेलचेल आहे आणि मी तर इथं भुकेने मरतो आहे। मी उठून आपल्या बापाकडे जाईल आणि त्यांना म्हणेल, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे। आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही। आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा। मग तो उठून आपल्या बापाकडे गेला। तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळ्या घालून त्याने त्याचे मुके घेतले। मुलगा म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि आपणाविरुद्ध पाप केले आहे। आता आपला मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही। पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर जा, उत्तम झगा आणून घाला आणि त्याच्या हातात अंगठी, पायात जोडा घाला आणि त्याच्यासाठी पुष्ट बकरा आणून कापा। आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू, कारण हा माझा मुलगा जो मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे, जो हरवला होता तो सापडला आहे। मग ते आनंदोत्सव करू लागले। त्यांचा वडील मुलगा शेतात होता। तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन आणि नृत्याचा आवाज ऐकला। तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट बकरा कापला आहे। तेव्हा तो फार रागावला, तो आत जाईना। म्हणून त्याचा बाप बाहेर आला आणि त्याची समजूत घालू लागला। परंतु त्याने बापांना उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्ष आपली सेवा चाकरी करीत आहे आणि आपली एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही, तरी मला आपल्या मित्राबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी आपण कधीही करडू दिलं नाही। परंतु हा आपला मुलगा आला ज्याने आपली सर्व संपत्ती कसबिणी बरोबर उडवून टाकली आणि आपण त्याच्यासाठी पुष्ट बकरा कापला। त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे। तरी उत्सव आणि आनंद करणं योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे, जो हरवला होता तो सापडला आहे।